या महाशिवरात्रीला उपवासाच्या तिखट पदार्थांसोबत गोड तोंडात टाकताच विरघळणारी मौसूद अगदी पांढरी शुभ्र काजू कतलीसारखी शेंगदाण्याची बर्फी खायला मिळाली तर सर्वांनाच आनंद होईल. नमस्कार, स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी शेंगदाण्याच्या कूटची अगदी मौसूद अशी बर्फी. बर्फी करण्यासाठी 1 कप शेंगदाण्याचं कूट मी घेतलं आहे. शेंगदाणे भाजून साल व्यवस्थित काढून मग कूट करून घेतला आहे. गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवून घ्यायची आहे. पॅनमध्ये पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे. आता या पाण्यात अर्धा कपापेक्षा अगदी थोडीशी जास्त साखर टाकून घ्यायची आहे. एकतारी पाक बर्फी करण्यासाठी बनवून घ्यायचा आहे. साखर अगदी व्यवस्थित पूर्णपणे विरघळली आहे. ज्या थाळीत किंवा ताटात बर्फी करायची असेल तळाशी अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. पाक झाला की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. पाक अगदी परफेक्ट झालेला आहे. एकतारी पाक आपल्याला हवा आहे. गॅस बंद करून त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे थोडं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. 1 चमच्यापेक्षा कमी साजूक तूप मी टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे मौसूद अशी बर्फी येईल. दाण्यांचं कूट पाकात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कूट पाकात अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. गॅस परत ऑन करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर अर्धा मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. हे मिश्रण आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा तुपाचा हात लावून हे मिश्रण तुम्ही पसरवू शकतात. मी इथे चमच्याचाच वापर केलेला आहे. तसेच आवडीनुसार बदाम किंवा पिस्त्याचे काप तुम्ही वरून टाकू शकतात. काप टाकल्यानंतर हाताने जरा प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे ते बर्फीला घट्ट बसतील. 4-5 मिनटं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर बर्फी कट करून घ्यायची आहे. अगदी झटपट 5 मिनिटात होणारी उपवासाची ही रेसिपी आहे. या एकादशीला तुम्ही नक्की करून बघा. आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.